राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. पाठीमागच्या काही दिवसामध्ये एअर इंडियाचं जे विमान अहमदाबादवरून लंडनला जाणारं विमान होतं ते अहमदाबाद एअरपोर्टच्या अगदी जवळ असणारे एका मेडिकल कॉलेजवरती कोसळलं, पडलं, क्रॅश झालं आणि त्याच्यामध्ये जवळपास 274 लोकांचा मृत्यू झाला होता. आपण सगळ्यांनी ही बातमी ऐकली होती, आपण स्वतःहून ती कव्हर केली होती आणि मी त्यावेळेला सांगितलेलं एक ॲनालिसिस करत असताना की आपला व्हिडिओ पण येतो, जाऊन बघा तुम्ही. मी त्यावेळेला सांगितलेलं की या विमानामध्ये 100% मेंटेनन्सचा काहीतरी फॉल्ट असणार आहे. आणि आत्ता हा विषय पुन्हा निघण्याचं कारणही असंच आहे, या विमानाचं जे काही इन्व्हेस्टिगेशन करायचं होतं, जे ब्लॅक बॉक्स जो सापडला होता त्याचं जे व्हॉईस कॉकपिटमधलं जे काही रेकॉर्डिंग होतं, ह्या रेकॉर्डिंगचं ॲनालिसिस करायचं होतं, सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायचा होता. आणि हा अभ्यास करून आता पूर्ण झालेला आहे आणि एक धक्कादायक अहवाल समोर आलेला आहे. त्या रिपोर्टनुसार त्या विमानाचं अगदी 2 सेकंदात हे विमान कोसळलं. म्हणजे फॉल्ट कुठे आला तुम्हाला सांगतो. ज्यावेळेला विमानाने टेकऑफ केलं, विमान उडालं तोपर्यंत इंजिनमध्ये फ्यूल येत होतं. जसं विमानाने टेकऑफ केलं, दोन्ही इंजिनला फ्यूल जे पोहोचायचं होतं, फ्यूल जाणारं जी लाईन होती, पाईप होती, अचानक ती पाईपमधून फ्यूल बाहेरच, म्हणजे इंजिनपर्यंत पोहोचलंच नाही, कट ऑफ झालं, फ्यूल लाईन कट ऑफ झाली. आणि त्याच्यामुळं इंजिनला पुरेसा इंधन नसल्या कारणामुळे ज्या स्पीडनी विमान वरती गेलं आणि त्याचं एक विमानाचं जे स्पीड वरती जायचं असतं त्याला ते पॉवर मिळत नसल्यामुळं ते विमान ऑटोमॅटिक खाली यायला लागलं आणि अगदी 2 सेकंदाच्या आतमध्ये ते विमान खाली येऊन कोसळलं. ते जे कॉकपिटमध्ये जे ब्लॅक बॉक्स सापडला होता शेवटी, आणि त्या ब्लॅक बॉक्समधून ते रेकॉर्डिंग झालेला आवाज अशा प्रकारचा होता की एक पायलट दुसऱ्या पायलटला अचानक विचारतोय की तू फ्यूल कॉक का बदलला, इंजिनला फ्यूल पुरत नाही आहे, इंजिनला फ्यूल जात नाही आहे. 2च शब्द बोलले आणि तो दुसरा बोलला की मी का बंद करेल, मी नाही बंद केला, एवढंच बोलला आहे. त्याच्यानंतर 2 सेकंदानंतर एक खाली प्लेन यायला लागला आणि कोसळलं. पायलटला देखील काय करता आलं नाही. इंजिनला, दोन्ही इंजिनला फ्यूलच जात नव्हतं, तर काय करणार. आपण त्याही वेळेला सांगितलेलं की 100% मेंटेनन्स डिपार्टमेंटची ही जबाबदारी. आणि मी त्यावेळेला संशयाची पाल कुठे चुकते ते मी सांगितलेलं. एअर इंडियाच्या बहुतांश विमानांचं मेंटेनन्सचं काम ही तुर्कीची कंपनी करते किंवा तुर्की बेस्ड असलेली ही कंपनी करते. भारत पाकिस्तान युद्धामध्ये तुर्कीनं ज्या पद्धतीनं पाकिस्तानला ड्रोन पुरवले होते आणि त्या ड्रोननी पाकिस्तानी भारतावरती अटॅक करायचा प्रयत्न केला होता. खरं तर भारताकडे S-400 आहे, त्याच्यामुळे आपल्याला जास्त काही नुकसान झालं नाही. परंतु जे ड्रोन तुर्कीने पुरवले होते आणि त्याच्यानंतर काही दिवसामध्येच हा अपघात घडला होता. म्हणून संशयाची पाल चुकचुकत होती की मेंटेनन्समध्ये काहीतरी दोष झालेले आहे. आणि 100% आता तीच गोष्ट समोर आली. आता अजून शब्द म्हणजे प्रामुख्याने उल्लेख नाही केला अजून त्या समितीने, जी समिती नेमलेली हे सगळं तपास करण्यासाठी इन्व्हेस्टिगेशन टीम तयार केली होती, त्या टीमने अजून क्लिअरली मेन्शन केलं नाही की नक्की कुठल्या कारणामुळे हे झालं. म्हणजे कारण समोर आले पण मेंटेनन्समुळे झालं का तो स्विच पायलटनी बंद केला हे अजून समजायचं कारण बाकी आहे. पण आत्तापर्यंत तर एवढं समजतं आहे की त्या फ्यूल इंजिनला मिळणारं जे अचानक बंद झालं दोन्ही इंजिनचं फ्यूल, आणि त्याच्यामुळे हा अपघात झाला. 274 जणांचा जीव या सगळ्या प्रकारामध्ये गेला. आता काही पाठीमागच्या आपण गोष्टी समजून घेऊया. मेंटेनन्सचं काम जे मी तुम्हाला सांगितलं होतं ते तुर्कीची कंपनी करते आणि याच्यामध्ये असं असतं की मेंटेनन्सच्या कामाच्या ठिकाणी पायलटला किंवा कुठल्याही क्रू मेंबरला जायची परवानगी नसते. दुसरी गोष्ट, ज्या वेळेला मेंटेनन्सचं काम ओके आहे म्हणून जी फाईलवरती सही होते त्याच्यानंतर पुन्हा ते रीचेकिंग करायचा पायलटला अधिकार नसतो. तो डायरेक्ट पायलट ती फाईल घेतो, मेंटेनन्सचं काम ओके म्हणून ती साईन केलेली एक पॅड येतं, ते पायलटला देतं, पायलट स्वीकारलं म्हणून तर पॅड घेतं, रिपोर्ट घेतो आणि तो डायरेक्ट विमानाच्या आतमध्ये जातो बाकीच्या सगळ्या गोष्टी करायला. ह्याच्यामुळं आता ही मेंटेनन्स कंपनी जी आहे, ह्या सगळ्या गोष्टीची मेंटेनन्स करणारी कंपनी आहे, यांच्याकडे संशय जास्त बळावतो आहे. कारण यांनी, मी जसं पाठीमागे सांगितलं होतं, यांच्यापैकी कुणीतरी असं केलं असेल तर, जरची गोष्ट आहे की मेंटेनन्स करत असताना कुठला तर एखादी फ्यूज म्हणा किंवा एखादा कुठला तर असा पॉईंट, ज्या पॉईंटनी काही काळानंतर फ्यूल बंद होईल किंवा आतमध्येच, म्हणजे विमान सुरू आहे ते मेंटेनन्सचं काम सुरू असतानाच फ्यूल पुरवणारं जे आहे
त्या कॉक बंद केला असेल, अशा पद्धतीचं काही ना काहीतरी झालं असेल आणि उर्वरित ज्या पाईपलाईनमध्ये फ्यूल होतं त्या फ्यूलवरती ते विमान टेक ऑफ झालं आणि जसं ते फ्यूल संपलं तसं विमान खाली क्रॅश झालं. अशा प्रकारचा कुठला ना कुठला तरी याच्यामध्ये दोष असणार आहे. आता जोपर्यंत खरा रिपोर्ट येत नाही तोपर्यंत आपल्याला याच्यावरती काही समजणार नाही आहे. परंतु इतकं मात्र समजलं आहे की 274 जणांचा ज्या गोष्टीनं जीव घेतला, अक्षरशः चेहरे जळालेले होते. DNA माध्यमातून त्या लोकांचं सॅम्पल टेस्ट करण्यात आलं आणि त्यांच्या परिवाराला त्या डेड बॉड्या देण्यात आल्या. इतकं भयान हे सगळं प्रकार घडला होता. आणि ह्या 274 जणांचा ज्यांनी जीव घेतला ते कारण समोर आलं ते म्हणजे इंजिनला फ्यूल मिळणारी जी पाईप होती त्या पाईपमधून इंजिनपर्यंत फ्यूल पोचलंच नाही किंवा फ्यूल कट ऑफ झालं म्हणून समजा साध्या सिंपल भाषेमध्ये. तुमचं काय म्हणणं ह्या सगळ्या प्रकारामध्ये? या व्यतिरिक्त तुम्हाला काय वाटतं की तुर्की बेस्ड जी कंपनी मेंटेनन्सची जी काम करते एअर इंडियाची, आजही त्याच कंपनीकडे हे कॉन्ट्रॅक्ट आहे. इतके सगळ्या घटना घडल्यानंतर देखील या कंपनीकडे मेंटेनन्सचं काम आहे. विचार करा तुम्ही किती ह्यांनी सिरियस घेतलेत. ज्या लोकांना 1-1 कोटी रुपये देण्याचं त्यांनी ठरवलं होतं किंवा सांगितलं होतं, त्या विमान कंपनीचा इन्शुरन्स 2400-2500 कोटी रुपयांचा आहे. 500 मला वाटतं 274 पैकी 241 जणांचा मृत्यू झाला आहे. 200 400 500-550 कोटी रुपये फक्त यांना देण्यामध्ये जातील. बाकी 2000 कोटी रुपये यांना मिळाले ना इन्शुरन्सच्या माध्यमातून. त्याच्यामुळं 1-1 कोटी रुपये देऊन त्यांचा काय हा प्रश्न सुटणार नाही आहे. उलट ज्या कंपनीकडे हे कॉन्ट्रॅक्ट होतं ते कंपनीकडनं कॉन्ट्रॅक्ट काढून घेतलं पाहिजे आणि संबंधित जे मृत्युमुखी झालेले बाकी जे 241च्या व्यतिरिक्त जे होते ते मुलं आपली हॉस्टेलची मुलं होती की मेसची मुलं होती, बाहेरनं रस्त्यावरनं जाणारे ये जा करणारे लोकं होती. या लोकांना तर कुठल्याही ना सरकारने ना एअर इंडियाने मदत करायचं जाहीर केलं. हे बिचारे सगळे सुप्रीम कोर्टामध्ये गेले न्याय मागायसाठी, त्यांचे परिवार सगळे. त्यांचा तर काहीच दोष नव्हता. त्याच्यामुळं या एअर इंडिया कंपनीवरती, मेंटेनन्स करणाऱ्या कंपनीवरती आणि जे लोक या सगळ्या प्रकारामध्ये दोषी आहेत यांच्यावरती कोणती कारवाई व्हायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. बाकी तुम्हाला बातमी वाचायला आवडत असेल तर lokhitamarathi.com नावाचं आपली एक वेबसाईट आपण सुरू केले. गुगलवरती जाऊन तुम्ही lokhitamarathi.com जरी टाकलं तरी तुम्हाला येईल. डिस्क्रिप्शनमध्ये देखील आपली ती लिंक तुम्हाला मिळेल. एकदा नक्की जाऊन व्हिजिट करा त्या वेबसाईटवरती. जय शिवराय, जय शंभूराजे, जय मल्हार.